मस्त असे चायनीज व्हेज हक्का नूडल्स बनवूया, म्हणजेच की चाऊमिन अगदी ठेल्यावरची चव. तर त्यासाठी इथे जे आहे मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. एक मोठा टोप घेतलेलं, पाणी छान उकळलं की त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं. त्यानंतर जेवढे आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत तेवढे हे अशा प्रकारचे हक्का नूडल्स जे आहेत जाड पद्धतीचे मिळतात ते घेतले. ते छान असे यामध्ये घालून घेतले आणि छान असं आता 1 ते 2 मिनटं जे आहे 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊया हाय फ्लेमवर. तर इथे जे आहे खालीवर करत जे आहे मी सर्व जे नूडल्स आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. आता एक नूडल्सची काडी घेऊया, अशा प्रकारे तुटली की आपल्याला इतकेच जे आहेत नूडल्स शिजवायचे आहेत. त्यानंतर इथे जे आहे एक चाळणी घेतली, त्यामध्ये सर्व नूडल्स काढून घेतले, म्हणजे पाणी खाली गेलं आणि नूडल्स वरती राहिले. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं, छान मिक्स करून ठेवलं. म्हणजे काय होतं, नूडल्स जे आहेत मोकळे मोकळे राहतात, स्टिकी होत नाही. तोपर्यंत इथे जे आहेत काही भाज्यासुद्धा कट करून घेतल्या. त्यानंतर अद्रक लसूण जे आहे कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे कढई ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं. त्यानंतर आलं लसूण जे आहे कुटून घेतलेलं ते घातलं. आता जे चायनीज आहे आपल्याला हाय फ्लेमवर बनवायचं आहे. त्यानंतर इकडे जे आहे कांदा घातला, सर्व भाज्या परत कांदा 1 मिनिट छान फ्राय केला. त्यानंतर सर्व भाज्या ज्या आहेत त्या घालून घेतल्या, 2 मिनिटं फ्राय करूया. आता इथे जे आहे आपल्याला भाज्या फार नाही शिजवायच्या, फक्त 1 ते 2 मिनिटं फ्राय करायचं. त्यानंतर 2 चमचे चिली सॉस घातलं, 2 चमचे रेड चिली सॉस, ते ग्रीन चिली सॉस होतं. त्यानंतर टोमॅटो केचप घातलं कॉम्बिनेशनला. इथे जे आहे मी सोया सॉस स्किप केलेला आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर छान असं भाज्यांमध्ये सॉसेसला टॉस करून घेतलं. त्यानंतर सगळं जे आहे आपले नूडल्स घातले आणि छान असं मिक्स करून घेतलं. एकदम फास्ट प्रक्रिया आपल्याला करायची आहे, कारण चायनीज जे आहे नेहमी हाय फ्लेमवरच केल्यावर छान लागतं. तर इकडे जे आहे आपल्याला मस्त असे आपले हक्का नूडल्स तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळेल. अशा पद्धतीने एकदा व्हेज हक्का नूडल्स नक्की ट्राय करा.